मुकुट 2.5 किलो सोन्याचा आहे. शहाजीराजेंनी वयाच्या 5व्या वर्षी इंदापूरची जहांगीर सांभाळली. छत्रपती शिवरायांनी 14व्या वर्षी पुणे सुपे इंदापूरची जहांगीर सांभाळली. स्वराज्य निर्माण केलं. मग जबाबदारी जेवढ्या कमी वयात अंगावर येते तेवढं कर्तृत्व महान होतं. म्हणून मी आपल्याला सांगेन की आपल्या मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा. जबाबदारी घ्यायला शिकवा. स्वतःसाठी शर्ट घेऊ असं बापानं मनाशी पक्क केलं, पण लेकाच्या वाढदिवसाचं मनात येताच बापानं शर्टाच्या विचाराचं श्राद्ध घातलं. आई लेकरू तापेनं फणफणलं. आई दिवस रात्र राबताना लेकरू तापेनं फणफणलं, पण त्या लेकरासाठी जगताना आईनं झोपेचं श्राद्ध घातलं. बाबाला वाटलं आता ऑफिससाठी नवी बॅग घ्यावी, पण लेकाच्या कॉलेजच्या बॅग पुढे बाबानं स्वतःच्या बॅगचं श्राद्ध घातलं. आता बाबाची चप्पल पुरती झिजलेली बुटांनी मनात घर केलं, पण लेकाच्या कॉलेजच्या स्पोर्ट शूज साठी बाबानं बुटाचं श्राद्ध घातलं. पाठदुखीने आई त्रस्त. आईचं मन वॉशिंग मशीन मध्ये रमून गेलं, पण लेकाच्या हट्टाच्या मोबाईल पुढे आईनं वॉशिंग मशीनचं श्राद्ध घातलं. हे असे आई वडील आपल्यासाठी जगत असतात. आणि म्हणून बाप कुठे काय करतो असं आम्ही स्वतःच म्हणून जातो. बाप कुठे काय करतो असं आम्ही स्वतः म्हणून जातो. तो मुलाच्या शाळेची फी भरतो, तो दवाखाना करतो, तो लाईट बिल भरतो, फोन बिल भरतो, सगळ्यांची दुखणे पाहतो, आजारपण पाहतो. ऑफिस वरून आल्यावर शेजाऱ्यांचं मुलांचं सगळ्यांची गाराने ऐकून घेतो. आणि मग आम्ही म्हणतो बाप कुठे काय करतो. तो स्वतःची दुखणं अंगावर काढतो, पण तुम्हाला सर्दी झाली, काही ताप आला की लगेच दवाखान्यात नेतो. मग आम्ही म्हणतो बाप कुठे काय करतो. मग बापानं माझ्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगेल की साहेब, आज हजारो किलोमीटरवर दूर असलेल्या चंद्र सूर्य ग्रह तारे आम्ही दुर्बिणीतून जवळ केले, पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत विचारायला आम्हाला वेळ नाहीये. अरे तुम्ही आजारी असताना दुधाचा ग्लास आणि बिस्किटचा पुडा घेऊन येते ना, ती तुमची आई असते रे. आणि तुम्हाला ताप आल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता नकळत तुमच्या डोक्याला हात लावून बघतो ना तुमचा ताप, तो असतो तुमचा बाप. ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा, आणि ज्याला कळली आई त्याला कळली रखुमाई. कोणी म्हणे महाबाप आमदार आहे, कोणी म्हणे महाबाप खासदार आहे, कोणी म्हणे महाबाप जागीरदार आहे, पण पठ्ठ्या छाती फुटेपर्यंत सांगतो की महाबाप इमानदार आहे, महाबाप इमानदार आहे.